आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील सर्वात पवित्र आणि भक्तिमय सणांपैकी एक मानला जातो. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला हा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांची भक्तिभावाने पूजा केली जाते. महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत पंढरपूर येथे जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेतात. त्यामुळे आषाढी एकादशीला वारीची एकादशी असेही म्हटले जाते. आषाढी एकादशीच्या वारीला अनेक शतकांची परंपरा लाभलेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आळंदी आणि देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करतात. हजारो वारकरी टाळ, मृदुंग, वीणा आणि भगव्या पताका घेऊन ज्ञानोबा, तुकाराम, जय जय राम कृष्ण हरी आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा अखंड नामघोष करीत पायी प्रवास करतात. वारीत लहान मुले, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकही उत्साहाने सहभागी होतात. जाती, धर्म, भाषा आणि आर्थिक स्थिती यांचा कोणताही भेदभाव न करता सर्वजण एकत्र येऊन भक्तीचा सुंदर संदेश देतात. या दिवशी अनेक भक्त उपवास करतात. काही जण दिवसभर फळाहार करतात, तर काही जण निर्जळी उपवासही करतात. मंदिरामध्ये भजन, कीर्तन, हरिपाठ, प्रवचन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. घराघरात विठ्ठल रुक्मिणीची पूजा करून प्रसाद वाटला जातो. अनेक ठिकाणी अन्नदान, पाणपोळी आणि गरजूंना मदत करण्याचे उपक्रमही राबवले जातात. त्यामुळे हा सण केवळ धार्मिक नसून सामाजिक ऐक्य आणि सेवाभावाची प्रेरणा देतो. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे लाखो भाविक एकत्र येतात. चंद्रभागा नदीत स्नान करून ते श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहतात. विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी भक्त अनेक दिवसांचा प्रवास करतात. या दिवशी संपूर्ण पंढरपूर नगरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघते. वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला संतांची महान परंपरा दिली आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार यासारख्या संतांनी समाजाला प्रेम, समता, बंधुभाव, सत्य, अहिंसा आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या अभंगातून आणि कीर्तनांमधून चांगले विचार समाजापर्यंत पोहोचले. आषाढी एकादशी आपल्याला शिस्त, संयम, सेवा, परिश्रम आणि एकतेचे महत्त्व शिकवते. वारकरी अनेक किलोमीटर पायी चालत असतानाही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसते. त्यांच्याकडून साधेपणा, सहकार्य आणि निस्वार्थ सेवा करण्याची प्रेरणा मिळते. पर्यावरणाचे रक्षण करणे, स्वच्छता राखणे आणि समाजातील सर्वांना समान मानणे हा संदेशही या वारीतून मिळतो. आजच्या धावपळीच्या जीवनात आषाढी एकादशी सारखे सण आपल्याला अध्यात्म, संस्कृती आणि नैतिक मूल्याची आठवण करून देतात. हा सण आपल्या महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. आपणही या सणानिमित्त चांगले विचार आचरणात आणून समाजात प्रेम, बंधुभाव आणि सद्भावना वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.